गोष्ट. दोन बहिणी, दोन वाटा. एका गावात दोन जिवलग मित्र राहायचे, रोहन आणि समीर. दोघांची मैत्री इतकी घट्ट होती की लोक त्यांना एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणायचे. पण त्यांच्या घरची परिस्थिती अगदी वेगळी होती. रोहन खूप श्रीमंत घरचा होता. त्याच्या घरात पैशाची काहीच कमी नव्हती. तर समीर गरीब घरचा होता, दिवस काढणंही कठीण होतं. दोघांनाही एक बहीण होती. रोहनची बहीण होती रिया, ती खूपच हट्टी आणि उधळपट्टी करणारी. तिला पैशाची किंमत कधीच समजली नाही. समीरची बहीण होती श्वेता, शांत, समजूतदार आणि मेहनती. ती लहानपणापासूनच घरची परिस्थिती पाहून मोठी झाली होती. एक दिवस समीरच्या वडिलांची तब्येत खूप बिघडली. घरात पैसे नव्हते, औषधांसाठीही नाही. श्वेताने ठरवलं, मी काहीही करून पैसे कमावणार. ती सकाळी अभ्यास करायची, दुपारी लहान मुलांना शिकवायची आणि रात्री शिवणकाम करायची. थकवा असायचा, पण तिच्या डोळ्यात स्वप्न होतं, माझं घर उभं करायचं. त्या प्रवासात तिला मदत करायला एक माणूस तिच्या आयुष्यात आला. शरद. शरद साधा, प्रामाणिक आणि खूप समजूतदार होता. तो श्वेताला नेहमी म्हणायचा, तू थांबू नकोस, एक दिवस तू खूप मोठी होशील. हळूहळू त्यांच्यात एक सुंदर, शांत प्रेम निर्माण होतं. रोहनचं घर गावात सगळ्यात श्रीमंत मानलं जायचं. त्याचे वडील मोठे बिझनेसमन होते, प्रॉपर्टी, शेअर्स आणि मोठे कॉन्ट्रॅक्ट्स. पण या सगळ्याच्या मागे एक सावली हळूहळू वाढत होती. रिया. रिया फक्त शॉपिंग करत नव्हती. तिला लक्झरी लाईफची सवय लागली होती. महागडे फोन, ब्रँडेड कपडे, पार्टी. हे सगळं पुरेसं नव्हतं. तिच्या काही नवीन मित्रमैत्रिणी तिला भेटले, जे मोठे बिझनेस, पटकन पैसा कमावण्याच्या गोष्टी करत होते. ते म्हणायचे, रिया, पैसे खर्च करणं सोपं आहे, पण पैसे वाढवणं शिक. रिया त्या गोष्टींमध्ये अडकत गेली. एका दिवशी तिच्या एका मित्राने तिला सांगितलं, एक प्रोजेक्ट आहे, फक्त 10 लाख टाक आणि एका महिन्यात डबल. रिया आकर्षित झाली. तिने वडिलांच्या अकाउंटमधून पैसे काढले. पहिल्यांदा 5 लाख, मग 10, मग 20. कोणीही लक्ष दिलं नाही, कारण घरात पैसे खूप होते. लोभ वाढत जातो. रिया आता पूर्णपणे त्या इन्कम स्कीम मध्ये गुंतली होती. तिला वाटलं, मी घरासाठीच तर पैसे वाढवते. पण प्रत्यक्षात ती एका फसवणुकीच्या जाळ्यात अडकली होती. एक दिवस त्या लोकांनी तिला मोठा ऑफर दिला. हा शेवटचा चान्स आहे, 1 कोटी टाक आणि 3 कोटी घे. रिया थोडी घाबरली, पण लोभ जास्त झाला. तिने घराची कागदपत्र वापरून लोन घेतलं आणि सगळे पैसे त्या स्कीममध्ये टाकले. सगळं संपलं. काही दिवसांनी ते लोक गायब झाले. ऑफिस बंद, फोन बंद. रिया फसली होती. सत्य बाहेर येतं. बँकेचे लोक घरावर येतात. तुमचं लोन भरलं नाही तर घर जप्त होईल. रोहनचे वडील धक्का बसून बसतात. हे सगळं कसं झालं? रिया रडत सगळं सांगते. घर उद्ध्वस्त होतं. काही महिन्यातच घर विकलं जातं. गाड्या जातात. बिझनेस कोसळतो. रोहनचं कुटुंब रस्त्यावर येतं. रिया अपराधीपणात बुडते. रिया स्वतःलाच माफ करू शकत नाही. ती म्हणते, माझ्यामुळे सगळं संपलं. रोहनही तिच्यावर रागावलेला असतो, पण तो काही बोलत नाही. याच काळात रिया गाडी चालवत असताना ॲक्सिडेंट होत. शरद जखमी होतो आणि तिथून तिच्या आयुष्याचा खरा बदल सुरू होतो. काही वेळाने श्वेता हॉस्पिटलमध्ये धावत येते. ती त्या जखमी माणसाकडे बघते आणि जोरात ओरडते, शरद. हो, तो माणूस म्हणजे श्वेताचा प्रियकर शरद होता. रिया आणि श्वेता आमनेसामने येतात. रिया रडत म्हणते, माझ्याकडून चूक झाली, मी मुद्दाम नाही केलं. श्वेताच्या डोळ्यात राग, दुःख, असहायता सगळं एकत्र असतं.
पण काही क्षणांनी ती शांत होते. ती म्हणते, आता दोष देण्यात काही उपयोग नाही, मला फक्त शरदला वाचवायचं आहे. शरदच्या उपचारासाठी खूप पैसे लागतात. रिया तिच्याकडे उरलेले सगळे पैसे देते. आणि पहिल्यांदाच ती जबाबदारी स्वीकारते. ती हॉस्पिटलमध्ये श्वेतासोबत रात्रंदिवस बसते. तिच्या डोळ्यात आता बदल दिसत असतो. काही दिवसांनी शरद बरा होतो. तो रियाला माफ करतो. रिया पूर्णपणे बदललेली असते. ती श्वेताकडे काम मागते. मला शिकायचं आहे, मला काम करायचं आहे. श्वेता तिला संधी देते. दोघी मिळून बिझनेस वाढवतात. आणि काही वर्षांत त्या मोठ्या उद्योजिका बनतात. रोहन आणि समीरची मैत्री अजून घट्ट होते. रिया आणि श्वेता आता फक्त ओळखीच्या नाहीत तर बहिणींसारख्या बनतात. शरद आणि श्वेताचं लग्न होतं. आणि रिया स्वतःच्या मेहनतीने स्वतःचं आयुष्य उभं करते. शेवटची शिकवण. लोभ माणसाला आंधळ करतो. शॉर्टकटने पैसा कमावणं नेहमी धोकादायक असतं. आणि एक चुकीचा निर्णय सगळं बदलू शकतो. पण जर माणूस चूक मान्य करून बदलला, तर तो पुन्हा उभा राहू शकतो. पैसा असणं महत्त्वाचं नाही, त्याची किंमत समजणं महत्त्वाचं आहे. मेहनत आणि चिकाटी असेल, तर गरीबही श्रीमंत होऊ शकतो. आणि वेळ आली की आयुष्य सगळ्यांना शिकवून जातं.